श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 11 जून, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आली आहे कमला एकादशी, म्हणजेच अधिक मासातील दुसरी कमला एकादशी. ही अधिक महिन्यातील शेवटची एकादशी असणार आहे आणि ही गुरुवारच्या दिवशी आल्यामुळं या गुरुवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. आणि ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र मानली गेली आहे, कारण की गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यासोबतच हा अधिक महिना जो आहे तर तो सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. एकादशीसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणूनच या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. म्हणूनच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल, पण 1 रुपयाच्या नाण्यांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करायचा आहे. 33 नाण्यांचा हा जर उपाय आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. अस्थिर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. आता बघा, आपण पैसे कमवण्यासाठी खूप काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल. आलेला पैसा हा आपल्या हातातून खर्च होऊन जात नसेल, पैशाला घरामध्ये पैसा लागत नसेल, घरात सारख्या पैशांच्या आर्थिक अडचणी आहेत, कटकटी आहेत, त्यामुळे घरामध्ये छोटे मोठे वाद होत आहेत. तर अशा सर्व अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला हा 33 नाण्यांचा अतिशय प्रभावशाली उपाय उद्या कमला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळं आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही तर नक्कीच पूर्ण होईल, पण पुढील 33 वर्ष आपल्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही. घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होईल. तर या 33 नाण्यांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याचीच संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या गुरुवार आहे आणि अधिक मासातील शेवटची एकादशी आहे. तर उद्या आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आपले घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची आहे. अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल जर असेल तर आवर्जून गंगाजल टाकायचं आहे. 1 तुळशीपत्र टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्याला स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची आहे. यानंतरनं आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती आपल्याला करायला घ्यायची आहे. आता देवघरामध्ये जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा जर तुमच्याकडे फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तर त्या मूर्तींवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतरनं आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. वस्त्र अंथरल्यानंतरनं आपल्याला या दोन्ही मूर्ती त्या पाटावरती ठेवायच्या आहेत. ठेवल्यानंतरनं आपल्याला तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. इतर देवी देवतांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. त्यासोबतच बघा, आपल्याला देवघराशेजारी हा पाट मांडून तिथे आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती ही ठेवायची आहे. त्यानंतरनं त्यांना बघा, हळदी कुंकू, अक्षदा, अष्टगंध, पिवळ्या रंगाची फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना, 1 तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीलाही एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि तिथे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून नंतरच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता कोणतीही पूजा पाठ करताना आपल्याला बसण्यासाठी आसन हे आवर्जून घ्यायचं आहे. नाहीतर आपण जे पण पाठ किंवा पूजा करतो, मंत्रोच्चार करतो, तर ती संपूर्ण सेवा धरणी मातेला समर्पित होत असते. म्हणून नेहमी कोणतीही सेवा असेल, पूजा असेल किंवा पाठ असतील तर ते आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घेऊनच करायचे आहेत.
यानंतर बघा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये आपल्याला 33 ₹1 नाणी जी आहेत तर ती घ्यायची आहेत. तर यासाठी आपल्याला ₹1 नाणीच लागणार आहेत. तर ती 33 या संख्येमध्ये घ्यायची आहेत. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळं हा उपाय करण्यासाठी आपल्याला 33 नाणी जी आहेत तर ती लागणार आहेत. आता आपण दररोज तुळशीची सेवा तर करतोच, पण एकादशीच्या दिवशी बघा तुळशीला पाणी घालत नाहीत किंवा जल अर्पण केलं जात नाही, तुळशीला स्पर्श केला जात नाही, कारण की तुळशीचं सुद्धा एकादशीचं व्रत असतं. म्हणून आपल्याला तुळशीची लांबूनच विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीला 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे सर्व करून झाल्यानंतरच आपल्याला हा 33 नाण्यांचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालणार आहे किंवा अगदीच संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे. आता ही 33 नाणी एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहेत. आपल्याला देवघरासमोर स्वतःला बसण्यासाठी आसन घेऊन बसायचं आहे. देवघरामध्ये बघा धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे. जर संध्याकाळच्या वेळी हा उपाय आपण करणार असाल तर तुळशीजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी 33 नाणी घेतलेली आहेत तर त्याच्यातील ₹1 एक नाणं आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो पण मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा जप करत किंवा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून हे ₹1 नाणं माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. किंवा मग अगदीच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर त्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करत हे ₹1 नाणं जे आहे तर ते माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला दुसरं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. माता लक्ष्मीच्या मंत्राचा किंवा कुलदेवीच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि परत हे ₹1 नाणं माता लक्ष्मीच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. तर असं आपल्याला 33 वेळा करायचं आहे. 33 वेळा हा मंत्र म्हणून आपल्याला ही 33 ₹1 नाणी माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायची आहेत. आता आपल्याला ही ₹1 नाणी का घ्यायची तर बघा माता लक्ष्मीच्या हातातून सदैव सोन्या चांदीचीच नाणी जी आहेत तर ती आपल्याला पडताना दिसतात आणि म्हणूनच माता लक्ष्मीला ही नाणी अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळं आपल्याला हे ₹1 नाणंच हा उपाय करण्यासाठी घ्यायचं आहे. आता संपूर्ण दिवसभर ही ₹1 जी नाणी आहेत तर ती तशीच आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहेत. यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ही 33 नाणी जी आहेत ही ₹33 जे आहेत तर ते आपल्याला उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्या बघा गावामध्ये एखाद्या देवीचं मंदिर असेल किंवा कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन दान करायचं आहे किंवा त्या रकमेमध्ये अजून वाढती रक्कम करून आपण आपल्या कुलदेवीसाठी साडी चोळी घेऊ शकतो किंवा ब्लाऊज पीस घेऊन आपल्या कुलदेवीची ओटी एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या पैशानं आपल्याला भरायची आहे. किंवा अगदीच मग तुमच्या बघा गावामध्ये ग्रामदेवतेचं मंदिर असतं, त्यामध्ये देवीचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे ₹33 दानपेटीमध्ये जरी टाकले तरीही चालणार आहेत. तर अशामुळं आपल्या घरामधील ज्या पण आर्थिक अडचणी आहेत तर त्या हळूहळू दूर होत असतात. कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा 33 नाण्यांचा अतिशय प्रभावी उपाय या अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल. पुढील 33 वर्ष घरात धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा 33 नाण्यांचा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळी करायचा आहे.
माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.